अनेक प्रकारच्या विसंगती आढळतात अध्यक्ष महाराज। परभणीमध्ये जिंतूर पासून परभणी असेल, परभणी चारठाणा असेल, परभणी शिरड शहापूर रस्ता असेल, या नॅशनल हायवेचं ज्यावेळेस रुंदीकरण झालं त्यावेळेस हजारो झाडं, त्या झाडांचा कत्ल त्या निमित्ताने तिथं झालेला आहे अध्यक्ष महाराज। जिंतूर पासून चारठाण्याला जाणारा मंत्री मोजो रस्ता आहे, त्याच्यामध्ये वडाचे 400 वर्षापूर्वीचे झाडं होते, ते कट करण्यात आले आणि जवळपास 12,000 झाडं लागवड केली अशा प्रकारचं यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे। पण आज जर आपण तिथं स्पॉट इन्स्पेक्शन केलं तर तिथं 12 झाडं सुद्धा आपल्याला लक्षात येतील की लावलेले नाहीत म्हणून। पण अशा प्रकारचं या पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचं काम जर आपल्या डेव्हलपमेंटमध्ये पर्यावरण राहत नसेल तर या विकासाला सुद्धा कसल्या प्रकारचा अर्थ नाही। म्हणून आज ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा मोठ्या प्रमाणावर जी जमिनीची घसरण होते, धूप होते, हे जर थांबवायचं असेल तर एक चांगली पॉलिसी आपल्याला फ्रेम करावं लागेल। लोक सहभागातून ही पॉलिसी आपल्याला करावं लागेल। त्यासाठी मग कार्बन क्रेडिट सारखी आपल्याला योजना शेतकऱ्यांना देता येईल का? यामध्ये लोकांचा सहभाग वाढेल का? त्यामध्ये जे फॉरेन स्पेसीज आहेत अध्यक्ष महाराज, ते आता गुजरातनं आणि कर्नाटकानं सुद्धा बॅन केलेले आहेत। आपल्या इथल्या झोन मधल्या इकोसिस्टीम मधल्या काही झाडं आपल्याला लावता येतील का? आपल्या फूड चेन मधले काही झाडं आपल्याला लावता येतील का, ज्याच्यामुळे पर्यावरणाचं खरं संवर्धन होईल। फक्त झाडाला झाडं रिप्लेस केल्यानं पर्यावरणाचं संवर्धन होणार नाही, तर पर्यावरणाचा 100% ऱ्हास होईल, हे सुद्धा आता सायंटिफिक दृष्टिकोनातून प्रूव्हन झालेलं आहे अध्यक्ष महाराज। म्हणून अशा प्रकारची जी झाडाची कत्तल होते आहे, आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर नॅशनल हायवेचं काम चालू आहे, झाडाची कत्तल केली जाते, कुठलं तर फॉरेन स्पेसीज आणून तिथं लावलं जातं, त्याला जिओ टॅगिंग नसती, त्याला क्विक QR कोड नसतो। तर माझं मंत्री महोदयाला एक विनंती आहे की QR कोड सुद्धा त्याला क्विक रिस्पॉन्स सारखा एक कोड दिला पाहिजे, त्याला नंबरिंग झाली पाहिजे आणि त्याचं कमीत कमी 10 वर्ष तरी संवर्धन त्या झाडाचं झालं पाहिजे। म्हणून माझी मंत्री महोदयाला तर प्रथम मागणी आहे की परभणी जिंतूर असेल किंवा जिंतूर चारठाणा असेल, जिरतून शिरड शिरापूर रस्ता असेल, शिरड शिरापूर का रस्ता असेल, या रस्त्यामध्ये जे वृक्षाची कत्तल झालेली आहे, ज्या नॅशनल हायवेला कसल्या प्रकारचे सायंटिफिकली कोण त्यांच्याकडे माणसं नाहीत, फक्त त्यांनी झाडाच्या बदल्यात जर एक झाडाचे 1:2 अशा प्रकारचे झाडं लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आज जर अध्यक्ष महाराज तुम्ही त्या रोडवर गेले तर तुम्हाला एकही रस्ता दिसणार नाही, एकही झाड त्या रस्त्याला दिसणार नाही। अशा प्रकारची जर भयावस्था या आपल्या परभणी जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात होत असेल तर या विकासाला काही अर्थ नाही। म्हणून मंत्री महोदयाचा मला पहिला प्रश्न आहे स्पेसिफिक की आपण याची सखोल चौकशी करणार का, यामध्ये दोषीवर कारवाई कडक करणार का आणि 1:10 अशा प्रकारचे झाडं लावण्याचे आपण आदेशित करणार का? त्या टोल नाक्याला वाटलंच तर तुम्ही सेज लावा अध्यक्ष महाराज, पण 10 वर्ष कमीत कमी त्या लोकांनी ते झाड सांभाळलं पाहिजे। ज्या साईजचं झाड कट केलेलं आहे, आज तुम्ही पाहिलं तर जिंतूरच्या आमच्या त्या रस्त्याला वडाचे झाड होते, वडाचे 400 वर्षापूर्वीचे झाड, मग ते 400 वर्षापूर्वीचे झाड त्या साईजचं होईपर्यंत त्यांची जबाबदारी तुम्ही फिक्स करणार का? अशा प्रकारचे माझे 4 प्रश्न आपल्याकडे आहेत। आणि नवीन धोरण आपण या वन खात्याचं करणार का? शेवटी आपण एक ब्रँड नेता आहात, आपण एक टेक्नोक्रेट नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये आपली ओळख आहे, म्हणून अशा प्रकारची नवीन संकल्पना तुम्ही आणणार का, ज्यामुळं या देशाचं, या महाराष्ट्राचं वृक्ष संवर्धन हे होईल आणि मोठ्या प्रमाणावर एक चांगला निर्णय आणि एक चांगला मेसेज समाजातही जाईल। आणि मी जसं बोललो की कार्बन क्रेडिटच्या संदर्भामध्ये आपण शेतकऱ्याचे जे बचत गट असतील, जे काही आमचे फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या असतील, यांचं इन्व्हॉल्वमेंट आपण यामध्ये करणार का, जेणेकरून त्यांना सुद्धा काही रुपये मिळतील। आज जर तुम्ही पाहिले तर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झालं, आपलं यांत्रिकीकरण झालेलं आहे, ट्रॅक्टरशिवाय नांगरलं जात नाही, मग रस्त्यामध्ये एखादं झाड आलं तर ते कट केलं जातं, मग त्याला बांधावर लावण्यासाठी काही तुम्ही अनुदान जाहीर करणार का? अशा प्रकारच्या माझ्या या प्रश्नाचं आपण सकारात्मक उत्तर द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो।